हेलो फ्रेंड्स, हाय, कैसे हो आप लोग सब के सब। आई नो आप काफ़ी मतलब मैंने वीडियो की अनाउंसमेंट की, सब कुछ हुआ। तो आज से ऑफिशियली जैसे कि आपको सब हाय फ्रेंड्स बोल रहे हैं भाई साहब, तो मैं भी आप सभी को हाय बोल रहा हूँ। और आज का वीडियो शुभारंभ करते हैं लेके प्रभु का नाम। म से आया मैथमेटिक्स, और मैथमेटिक्स पढ़ने जा रहे हैं, ठीक है। तो थोड़ा एक्साइटेड रहेंगे, खुश रहेंगे, कोई प्रॉब्लम नहीं है, कोई टेंशन नहीं है, ऐसे हमको अच्छे से शांति से पढ़ना है। मेरे बारे में इसके पहले के वीडियो में बता चुका हूँ, लेकिन फॉर एक्झाम्पल अगर कोई बाय चान्स पहिले का व्हिडिओ नाही देखा आहे आणि त्याला बघायचंय, माहिती आहे मराठीमध्ये शिफ्ट करतोय कारण ऑडियन्स खूप जास्ती मराठी आहे. कधी-कधी असं वाटतं हिंदीमध्ये बोलावं, मराठीमध्ये बोलावं. तुम्ही कमेंट करून सांगत जा, तुम्हाला काही गोष्टी मराठीत नाही समजल्या, तर मी नेक्स्ट टाईमपासून हिंदीमध्ये बोलत जाईल. आता माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झालेली आहे मुंबई युनिव्हर्सिटीपासून. सध्या मी लॉचा एक कोर्स करत आहे आणि मी अनअकॅडमीमध्ये माझा टॉप एज्युकेटर होतो. 8 ते 9 महिन्याचा माझा एक्सपिरियन्स आहे. मी जवळपास आता 5 वर्षापासून शिकवतो आहे. 5 पेक्षाही जास्ती वर्ष झालेले आहे. 5 कमी लिहिले आहे तिथे. 10वी, 11वी, 12वी, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतो. 9.8 पॉइंटर आहे. चांगला पॉइंटर आहे. नोकरी लागली असती, पण एक एज्युकेटर व्हायची इच्छा होती म्हणून या प्रोफेशनमध्ये आलेलो आहे. आज आपल्या सगळ्यांकरिता एक खूपच छान मी चॅप्टर घेऊन आलेलो आहे. ज्या लोकांना येत असेल त्यांना अजून चांगल्याने येईल. ज्यांना बिलकुल नसेल येत त्यांना कन्फर्म येईल. आणि जे मीडियम असतील त्यांना अजून मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट होण्याची आजच्या या लेक्चरमध्ये शक्यता आहे. तर सगळ्यांनी आपले हात धरून बसा, समोर स्क्रीनकडे बघा आणि निवांत माझ्यासोबत सुरू करा. लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल. सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे नेमकं, आणि कुठले कुठले मुद्दे आहे, कुठले कुठले टॉपिक्स आहे, कुठले कुठले चॅप्टर आहेत ते एकदा बघून घेऊ. कारण पहिलाच लेक्चर आहे माझा, आणि मी जर हे डिस्कस केलं नाही तर मुलं म्हणते अरे काय सर आहे, काहीच डिस्कस केलं नाही. कसं आहे, मुलं तिकडूनही बोलतात, इकडूनही बोलतात, पण आपण काम करायचंय. सगळ्यात पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल. सॉरी, इकडे घाम येतोय थोडासा, ठीक आहे. लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल. दुसरा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिसरा आहे अरिथमेटिक. सर नाव काय वाचतंय? बरं, मी याच्यातून नाव सोडा, मी तुम्हाला सांगतो आजपासून मी कशाला काय म्हणणार आहे तुम्हाला ते सांगतो, सो दॅट तुम्हाला फ्युचरमध्ये क्लिअर होईल. याचं नाव आहे LETV. दुसऱ्याचं नाव म्हणू आपण QE. तिसऱ्याचं नाव म्हणू आपण AP. मग चौथ्याचं म्हणू FP. मग याचं म्हणू प्रोबॅबिलिटी, याचं म्हणू S. आता स्टॅटिस्टिक्स. आता हे FP, AP, QE, LETV लंबे लंबे नावं कशाला म्हणायची बाळा आपण. लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल, LETV. विषय खलास. कुठला टीव्ही? LETV. कुठला टीव्ही? LETV. चला सुरुवात करूया लेक्चरची. सगळ्यात पहिले तर चॅप्टरचं नाव आहे सर लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल. पण सर याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे? सर मला या चॅप्टर मला शाळेत झाला, मी तिथे क्लासेस लावले होते, एवढी एवढी फीस भरली, XYZ, पण मला सर काहीच येत नाही. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची रियालिटी आहे, आणि माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या व्हिडिओज लेक्चरला रोज बघा. तुम्ही मला पर्सनली मेसेज करून थँक्यू म्हणाल की सर एवढा सोपा चॅप्टर होता, मला खरंच माहिती नव्हता. मुळात आता सगळ्यात पहिले मी एकदम बेसिक्स पासून चालू करतो. ज्यांना माहिती आहे की इक्वेशन काय आहे त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अरे ब्लॅकवर ब्लॅक लिहितोय, कमाल करते हो पांडेजी. अरे ये असं काय करतोस. मग आता ज्यांना मुळात माहितीच नाही की इक्वेशन म्हणजे काय, ते कुठून विचारे की लिनियर काय आणि काय काय, ठीक आहे. सगळ्यात पहिले इक्वेशन साध्या सोप्या सरळ शब्दात ज्यांना जास्ती डोकं नाही लावायचंय, इक्वल टू च्या लेफ्ट साइडला काहीतरी पाहिजे, राईट साइडला काहीतरी पाहिजे, त्याला आपण इक्वेशन म्हणून टाकायचं. टेन्शन लेने काहीच नाही, टेंशन लेने का नहीं. अपन बैठा है, भाई आया है बता के जाएगा, भाई आया है बता के जाएगा. मग त्याच्यानंतर सर 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 हे व्हेरिएबल काय आहे सर? हे बघा, आज सांगतोय, आयुष्यभर लक्षात ठेवायचं. ए असू द्या, बी असू द्या, सी असू द्या, डी असू द्या, ई असू द्या, एफ असू द्या, या सगळ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये आपण व्हेरिएबल म्हणतो. व्हेरिएबल म्हणजे जो बदलू शकतो. आता याचं जर तुम्ही थोडंसं व्हॅरी म्हणजे बदलणं प्लस एबल, व्हॅरिएबल जो बदलू शकतो, आणि एक असतो कॉन्स्टंट, बदलू शकत नाही. कोण आहे कॉन्स्टंट आपल्या आयुष्यात? तुम्ही फालतू विचार नका करू. कॉन्स्टंट आपले फक्त आई बाबा असतात. कोण असतात? आई बाबा, बरोबर आहे. हे आपल्या आयुष्यातले कॉन्स्टंट आहे. मग आता सर हे काय लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल, तर एक हे तुम्ही सगळं सांगताय हे आम्हाला नाही माहिती. कॉन्स्टंट खरं खरं सांगा ना, कॉन्स्टंट काय असते बरं? खरं खरं सांगतो. कॉन्स्टंट म्हणजे नंबर, कुठलाही नंबर. नंबर हो काय असतं? अरे फक्त बोलायची पद्धत आहे. 2, 3, 4, 5.
हे सगळे काय आपल्या आयुष्यातले कॉन्स्टंट आहे, हे सगळे आपल्या आयुष्यातले कॉन्स्टंट आहे. का कॉन्स्टंट आहे, यालाच का कॉन्स्टंट म्हणतात? तुम्ही 2 वर जोपर्यंत काहीतरी परफॉर्म करत नाही तोपर्यंत तो चेंज होत नाही. ठीक आहे, त्याची काहीही चेंज होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये काहीतरी ऍड कराल. असं कधीच होत नाही की 2 गुलाबजामुन ठेवले होते अचानक 3 झाले, असं नाही होत. उद्या जाऊन असं नका म्हणू सर आंब्याचं झाड लावलं कार 5 होते आज 6 झाले. अरे तो वेगळा मुद्दा झाला भाऊ. असं थोडी असतं. तुम्ही कुठलीही गोष्ट कुठेही नका घेऊन जाऊ. मला माहिती आहे आता मला इतकं सर इतकं स्वतःहूनच कमेंट करतात. मी लाईव्ह लेक्चर घेतलेले. मला माहिती आहे मुलं काय कमेंट करतील, काय म्हणतील याचा काहीच नेम नाहीये. स्पेशली मुलं. मुली तरी एकदा ठीक आहे, काही जरा विचारतील, "सर तुमचा फेव्हरेट रंग कुठला? सर तुम्हाला ॲक्टर कुठला फेव्हरेट? फेव्हरेट ॲक्ट्रेस कुठली?" मुलांचं भाई काहीच म्हणजे नेमकंच नाहीये काय विचारतील. चला बॅक टू आपला टॉपिक लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल. मग लिनियर इक्वेशन विथ 2 व्हेरिएबल आता इथे बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, की समजा 3 आहे, एक्स आहे, स्क्वेअर आहे. तर याच्यामधला हा एक्स जो आहे ना, हा झाला व्हेरिएबल. याला म्हणतात कोइफिशियंट. काय म्हणतात? कोइफिशियंट. सर हे 9वीत होतं, तुम्ही आता का सांगताय? मी पहिलेच सांगितलं. ज्यांना नाही येत ना त्यांच्यासाठी सुद्धा ही क्लास आहे आणि तुमचे कन्सेप्टही हे बघा तुम्हाला नाही माहित ना की तुम्हाला काय नाही येत. तर शांततेत शिका आणि असं नाही इगोवर घेऊ नका, मला सगळं येतं. अरे बाळांनो, कोणालाच काही येत नसतं. मला पण काही गोष्टी अशा आहे की ज्या नाही येतील. तर मला जर कोणी माझ्यापेक्षा हायर व्यक्ती शिकवत आहे, त्याच्याकडे हायर अमाउंट ऑफ नॉलेज आहे, नॉट इन टर्म्स ऑफ एज. ठीक आहे, एखादा 10 वर्षाचा मुलगा असेल ज्याला माझ्यापेक्षा जास्ती, मी ऐकेल बसून. ही आहे डिग्री. ही काय आहे? डिग्री. याला काय म्हणतात? डिग्री नाहीये ना तेरे पास. क्या नाही आहे तेरे पास? डिग्री नाही आहे ना तेरे पास. समजले का? मग आता इथे इक्वेशनची पण डेफिनेशन दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ॲन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल पाहिजे? आता मी एक साधा प्रश्न तुमच्या सगळ्यांसमोर मांडतो. 1 मिनिटं वेळ घ्याल, व्हिडिओला पॉज कराल आणि विचार कराल. मला एक गोष्ट सांगा, की एक व्यक्ती तुमच्या घरात 2दा जेवायला आला. एक व्यक्ती तुमच्या घरात 2दा जेवायला आला, तर तुमच्या घरात 2 व्यक्ती आलेत का? व्हिडिओला पॉज करा आणि उत्तर विचार करा. ठीक आहे, तर तुम्ही म्हणाल की नाही आलेत सर. एक व्यक्ती 2दा आला तर 2 व्यक्ती आले का? तर मला प्रश्न समजला. माझं म्हणणं असं आहे की एक व्यक्ती जर 2दा तुमच्याकडे जेवण करायला आला, तर तुमच्या जवळ 2 वेगळे-वेगळे व्यक्ती आले का? तुम्ही म्हणाल नाही सर. एकच व्यक्ती 2दा आला. व्हेरी गुड. मग एकाच इक्वेशनमध्ये जर 2 वेळा एक्स लिहिलं असेल ना बेटा, तर ते 2 व्हेरिएबल नाही आहेत. ते फक्त एकच व्हेरिएबल आहे. या गोष्टीची काळजी घ्या. बऱ्याच लोकांना मुळात 2 व्हेरिएबल म्हणजे काय हेच कळत नाही. ते म्हणतील सर एक एक्स आणि एक्स 2 व्हेरिएबल झाले. नाही बाळांनो, एक्स एक व्हेरिएबल आहे, वाय एक व्हेरिएबल आहे. जेव्हा श्याम आणि राम तुमच्या घरी जेवायला येतील, ठीक आहे? पण खरंच अगर दुसऱ्या दृष्टिकोनातून श्याम आणि राम येत असतील तर खरंच खतरनाकच होऊन जाईल काम. ठीक आहे? तर चला बॅक टू अवर पॉइंट, की एका इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल म्हणजे एक्स आणि वाय, एम आणि एन, ए आणि बी. सर ए आणि एक्स चालेल का? कुठलेही चालते. एबीसीडी या भानगडीत पडू नका. एक्स सोबत वाय चालला पाहिजे. अरे अरे अरे, असं काही नाहीये. ते काही रिलेशनशिपमध्ये नाहीये की एक्स सोबत वाय चालला पाहिजे, ए सोबत बी चालला पाहिजे, सी सोबत डी चालला पाहिजे. असं मुळात काहीच नाही आहे. ए सोबत बी येऊ शकतो. अरे काय काय मुलांना भयंकर म्हणजे लेवलवर काही कन्फ्युजन असतात, की एक्सच्या बाजूला ए कसा आला, पेपरमध्ये देऊन टाकला एखाद्या जणांनी. काही प्रॉब्लेम नाहीये ना. व्हेरिएबलला असं डिसाईड केलेलं आहे की एक्स सोबत वाय चालला पाहिजे, असं काहीच नाहीये. असं काहीही नसतं. 2 वेगळे-वेगळे माणसं आपल्याकडे जेवायला येऊ शकतात आपल्या ओळखीचे असतील तर. एखादा एक्सला एक्स डिरेक्शनला राहतो, एखादा वायला, तर त्याचा काहीही म्हणणं नाही आहे. ठीक आहे. जास्ती स्पीडनी होत असेल तर मला तसं कमेंट करून सांगा. हे बघा तुम्ही जेव्हा कमेंट करता, मी लाईक करत असेल, नाही करत असेल, पण मी प्रत्येकाची कमेंट बघतो. अक्षिता मॅम सुद्धा बघतात आणि आम्हाला त्याच्यातून फीडबॅक येतो. तर तुम्ही नक्की कमेंट करत चला. लाईक करायचं असेल तर नक्की लाईक करा. एकही माझा पॉइंट आवडत असेल तर प्लीज लाईक करा. नाही आवडत काही प्रॉब्लेम नाहीये. पण एकही पॉइंट आवडत असेल तर प्लीज लाईक करा. ठीक आहे. अन इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ विच कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. म्हणजे काय? डिग्री म्हणजे काय? ह्याच्या डोक्यावर 1 असला पाहिजे. डोक्यावर मग सर कुठे डोक्यावर 1? म्हणजे हा बघा हे डिग्री आहे ना, तर याच्या डोक्यावर 2 आहे. तर आता इथे 2 नसून आपल्याला 3x पाहिजे फक्त. इथे 1 आहे तर 1 लिहत नसतो आपण. 3x प्लस 2y प्लस 3 इक्वल टू 0. दादा तुम्ही हा फॉर्मॅट कुठून आणला? सर तुम्ही हा फॉर्मॅट कुठून आणला? या फॉर्मॅटचं बघा इथे दिलेलं आहे. 1 मिनिट थांबा फक्त. हे हायलाइटर
हायलाइट, अरे अरे काय फालतू पण आहे खरंच. हे बघा, हा फॉर्मॅट दिलेला आहे ना, आपल्या पुस्तकात असेल तर बघा, नसेल तर माझ्याकडे बघा, काही हरकत नाही. हे बघा, हा तो फॉर्मॅट आहे जो तुम्हाला लक्षात करायचा आहे. ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. बोला ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. बोला ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. बोला ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. हा कशाचा फॉर्मॅट आहे? हा या लिनियर इक्वेशनचा फॉर्मॅट आहे. दादा मला फॉर्मॅट किंवा जनरल फॉर्मच समजत नाही. मला सांगा ना समजून. बरं समजून सांगतो ना. जसं आपण एखाद्या माणसाला जर इमॅजिन केलं, तर माणसाला डोळे असले पाहिजे. दादा असं जरुरी थोडी आहे. काही लोकांना डोळे नाही. माणूस नाही का हात असले पाहिजे, पाय, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला काहीतरी फीचर्स असले पाहिजे ना, की त्याला बुद्धी. दादा काही लोकांना बुद्धी नाही. ते एक्सेप्शनल केस झाले, त्यामध्ये जाऊ नका. मॅथ्समध्ये असं काही बाबतीत एक्सेप्शन ऑलमोस्ट नसतात. फिजिक्समध्ये असतात, केमिस्ट्रीमध्ये असतात, मॅथ्समध्ये कमी असतात खूप जास्ती. याचा फॉर्म हा आहे की माणूस 2 पायावर चालू शकला पाहिजे. ठीक आहे, 2 पाय. आता ते एखाद्याला पायच नसेल मुळात, तर तो हातावर चालेल. पण याच्यात काय म्हटलंय, ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. आता हे बघा, इथे x आणि y वेगळे वेगळे घेतले बाळांनो, लक्ष असू द्या. x एक वेगळा व्हेरिएबल आहे, y एक वेगळा व्हेरिएबल आहे. ठीक आहे. दादा प्लसच्या जागी मायनस चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. अशी डिक्शनरी नाहीये की प्लसच पाहिजे, मायनस सुद्धा चालेल, काय हरकत नाहीये. बरं याच्यातून कोण कोण 0 होऊ शकतं, कोण कोण 0 नाही होऊ शकत, तो एक मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. ठीक आहे, बऱ्याच लोकांना माहित नाही. या ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0 मधून कधीही a आणि b 0 होऊ शकत नाही. एकाच वेळेस काय म्हणतात आहे, ए बी आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम. म्हणजे ए 0 असेल तर चालेल, पण मग वाय 0 नाही पाहिजे. मग वाय 0 असेल तर चालेल, पण दादा 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 खूप फास्ट होते, थोडं शांततेत सांग. ठीक आहे, बघा 1 मिनिट. ठीक आहे, हे इकडेच लक्ष द्या. इथेच मी हे इरेज करतो जरा. कंप्यूटर स्क्रीन पर लिखा हुआ सब कुछ इरेज किया जाए. थँक यू कंप्यूटर महाशय. ठीक आहे. अरे ऐकतो आपला भाई, तुम्हाला माहित नाही अजून. आपला भाई खतरनाक आहे. ठीक आहे, इकडे बघा. आता हा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 प्लस सी इक्वल टू 0. मग हा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. आता या फॉर्मॅटमध्ये हे दोन, हा इक्वेशन असला पाहिजे. मग याच्यातून एकदा हा एच्या जागी कुठलाही नंबर ठेवा. एकाने म्हटलं दादा 100 ठेवा. 100 ठेवा बाबा, मला काय. एक आला, दादा म्हणाला 2च ठेवा. 2y. सीच्या जागी पण नंबर ठेवा, 3 इक्वल टू 0. मग हा एक इक्वेशन फॉर्म झाला. जरी तो असा झाला तरी तो एक इक्वेशन फॉर्म झालेला आहे. बरं, मग आता इक्वेशन फॉर्म झालेला आहे. मग तुम्ही ते पहिले काय म्हणत होते, ते काहीतरी 0 असलं पाहिजे, काहीतरी 0 नसलं पाहिजे, हा असलं तर चालेल. बरं मी सांगतो 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 एका वेळेस हा समजा, हा जो ए आहे, जर 0 असला तर y हा 0 व्हायला, yच्या बाजूचा कोएफिशियंट 0 व्हायला नको, म्हणजे b. आणि समजा b हा 0 असला तर a हा 0 व्हायला नको. आणि समजा जर कोणी दादा असं लिहिलं तर की 0x प्लस 0y प्लस 3 इक्वल टू 0. मग हा लिनियर इक्वेशन नाही आहे, याची काळजी घ्या. हा लिनियर इक्वेशन होऊच शकत नाही मुळात. त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे की त्यांनी आपल्याला सांगितलेलं ना बाळांनो, की काय ए आणि बी एकाच वेळेस दोन्हीही 0 होऊ शकत नाही. म्हणजे एक असा विचार करा की दोघं सोबत बसून जेवू शकत नाही. एक तर ए जेवेल, नाही तर बी जेवेल. आणि इथे जेवणाला 0 समजा. जेवणाला काय समजायचंय, 0 समजायचंय. तर या गोष्टी तुमच्या डोक्यात क्लिअर असल्या पाहिजे. समजा एखाद्याला हे नाही समजलं, तरी काळजी करू नका. आपण डायरेक्ट प्रॉब्लेम घेऊ आणि तुम्हाला डायरेक्ट प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करता येतील. पण एक काय म्हणजे नेमकं कसं असतं. ठीक आहे, आता इथे एक प्रॅक्टिस सेट 1.1 दिलेला आहे. आपल्याला म्हटलं याला तुम्ही फिल इन द ब्लँक्सला फिल करा. पण या अगोदर मी तुम्हाला ते शिकवतो की कसं सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, बघा या. आपण पहिले काय करू, आपण थोडं उलटं जाऊया. मी पहिले क्वेश्चन नंबर 2 शिकवतो तुम्हाला. इथे काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन नंबर 2 चा पहिला. ठीक आहे, आज मी 2च प्रश्न घेणार आहे. मला तुमच्या लोकांचे फीडबॅक हवे आहेत, म्हणजे की मी पुढच्या लेक्चरसाठी तयार असेल की मला काय काय कसं कसं हवं आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, 5a प्लस 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. ठीक आहे, मग म्हटलं a प्लस 5b इज इक्वल टू 22. बघा, सगळ्यात पहिले आपल्याला कुठलाही प्रश्न असू द्या, बोर्ड्सच्या पेपरमध्ये सुद्धा गेले किंवा मराठी भाषेत बोलायचं झालं की बोर्डात गेले. बोर्डात, अरे बोर्डात कसं जाईल कोणी, बोर्डात नाही जाऊ शकत ना. बोर्ड्सचे पेपर होतात त्याच्यात जाऊ शकतो.
आता काय सांगायचं लोकांना, मी कोणाला सांगू रे. आता या म्हातारपणी माझ्याकडून इतकं काही होत नाही. ऐका, मग आता हा झाला इक्वेशन नंबर 1, हा झाला इक्वेशन नंबर 2. असं का दादा, 1 आणि 2 का, 3 आणि 4 का नाही, ए आणि बी का नाही? अरे कशाला मी म्हणतो आयुष्याला किचकट करायचंय. सांगितलं, भाईने बोला करणे का तो करणे का. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. मग एक आपल्याला काय करायचंय बघा, एक तर आपल्याला नेहमी हे चेक करायचंय, आपल्याला एक तर ए ला 0 करायचंय किंवा बी ला 0 करायचंय. मला सांगा 5b मधून की आता 3a मधून 3a मायनस करावे लागतील तर 0 होतील, 5b मधून 5b मायनस करावे लागतील तर 0 होतील. पण इकडे तर प्लस आहे, इकडे तर प्लस आहे दोन्हीकडे. बरं, याची एक ट्रिक आहे, बऱ्याच लोकांना तेही कन्फ्यूज होतं, पण ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये ट्रिक सांगेन. आज मी साधे साधे 2 प्रॉब्लेम घेणार आहे, किंवा एक प्रॉब्लेम सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतं की मी आज एक प्रॉब्लेम घ्यायला पाहिजे. एक प्रॉब्लेम सुरुवात करून देतो की श्री गणेश झालेला आहे बाबा, सगळ्यांना तुम्ही गली मोहल्ला और मकान जाग रहा है हिंदुस्तान, आ जाओ सारे मिलके नाचेंगे. ठीक आहे, जय हनुमान जय हनुमान. म्हणजे आता कोणी ऑफेंड होऊ नका, मी फक्त असंच काहीतरी आपलं मिळालं पाहिजे, देवाचं नाव घेणं झालं पाहिजे, त्या हिशोबाने बोलतोय. ठीक आहे, आता बघा इथे आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिले. ठीक आहे, आपल्याला या दोन्ही इक्वेशनला प्लस प्लस, आता 5b मध्ये 5b जर प्लस झाले, बऱ्याच मुलांना तेही येत नाही. अरे बाळांनो, हे बघा, जर एक गुलाबजाम किंवा एक आम प्लस एक आम, बोलो कितने आम, पटकन सांगतो, 2 आम. आता या आमला मारा गोडी आणि इथे लिहा 1 x प्लस 1 x. आंब्याच्या जागी फक्त x लिहिलाय, तर उत्तर येईल 2x. या गोष्टी क्लिअर ठेवा आपल्या मनात. आणि 1x मधून 1x मायनस कराल तर 0 होईल ना. 0 करायचं, एक तर a ला नाहीतर b ला, एक तर a ला नाहीतर b ला, x ला y ला m ला, जे काही 2 व्हेरिएबल लिहिलेले आहे, एक तर एकाला पूर्ण 0 करायचं किंवा दुसऱ्याला पूर्ण 0 करायचं. मग त्याच्यानंतर काय भजन करू? बिलकुल भजन वगैरे करू नका, शांततेत लक्ष असू द्या, ऐका माझी गोष्ट, विश्वास ठेवा माझ्यावर, व्यवस्थित शिकवतो. ठीक आहे, मग आता आपल्याला काय इथे दोन्ही प्लस प्लस दिसत आहे. उद्या ट्रिक सांगेल की कधी सबट्रॅक्शन लिहायचं, उद्या कधी प्लस लिहायचं, कारण मग आज सांगितलं तर उद्या येणार नाही ना. यू आर व्हेरी चालाक ब्रो. ठीक आहे, सबट्रॅक्टिंग, हे काय झालं, इकडे कुठे रस्ता बनलाय, सबट्रॅक्टिंग, टिंग, वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. इक्वेशन 1. आज माझी जरा ते हात थरथर कापताय, म्हणून हँडरायटिंगसाठी मला प्लीज मित्रांनो माफ कराल, थोडंसं समजून घ्या यार, थोडंसं तुमच्याच सोबतच आहे, म्हणजे सोबत नाही आहे तरी पण. असं लिहायचं, वापस इक्वेशन लिहायचे, छान, व्हेरी गुड. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. मग लिहायचं a प्लस 5b इज इक्वल टू 22. इथे टाका मायनसचा सिम्बॉल, कशाचा, मायनसचा. मग कशी लंबी रेषोडा ओढली, काहीच नाही. मग 3a, अरे ज्याच्या बाजूला कोणी नसतं ना 1 असतं. ठीक आहे, जिसका कोई नहीं रहता उसका एक रहता है भाई, 1a. 3a मधून 1a गेले तर काय उरलं, 2a. मी येतो पण 2a. मग आता हा मायनस होता, इथे प्लस सोबत तो भिडला, मायनस प्लस मायनस. ठीक आहे, हा मायनस मध्ये कन्वर्ट झाला, मग प्लस मायनस 0 झाले. बघा आपल्याला हे पण ऑलरेडी इथे 0 होत होते, कधी कधी आपल्याला तयार करावं लागतं, ती कंडिशन उद्या सांगेल. ठीक आहे, इथे पुन्हा मायनस आला, मग 2a इज इक्वल टू 26 मधून 22 गेले मित्रांनो, आपलं उत्तर आलं 4. मग a हा 2a ला 2 मल्टिप्लाय ला होता, तिकडे गेला तर डिवाइड, a इज इक्वल टू 4/2. मग सो a इज इक्वल टू 2. याला असं डिब्बा बनाने का, क्या बनाने का, डिब्बा, डिब्बा डब्बा, तुम्हाला जे आवडतं ते म्हणा. माझ्या डिब्बा थोडी असतं सर, असं काही फालतूपणा करू नका. ए ची व्हॅल्यू 2 आली ना. आता मला कोणाला इक्वेशन नंबर 1 छान वाटत असेल, 2 छान वाटत असेल, सर त्याची पण एकदा काहीतरी सांगा ना सर, सांगा ना थोडंसं काय काय. हे बघा, जो इक्वेशनमध्ये छोटे छोटे नंबर दिसतात ना, ट्रिक सांगतोय, उत्तर नाही चुकणार. ज्या नंबरमध्ये कमी नंबर दिसत आहे, हुशार विद्यार्थ्यांनो लक्ष द्या, ज्या इक्वेशनमध्ये छोटे नंबर दिसत आहे ना, त्याच्यामध्ये या ए ची व्हॅल्यू पुट करून टाकायची. कशात कमी नंबर आहे, 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. नाही, 26 खूप मोठा नंबर, 3च्या 5 पण आहे. अरे या एला आता एकटाच आहे इथे, आणि हे 5b, चला याच्यात टाकतो हा, इक्वेशन नंबर 2 मध्ये. चला मी पान पलटवतोय. ठीक आहे, लक्ष असू द्या.
पुटिंग किंवा सबस्टिट्यूटिंग, ज्याला जे आवडतं ते म्हणा, काही फरक पडत नाही. a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. काय आहे इक्वेशन 2? बघा मागे जाऊ वापस. a प्लस 5b इज इक्वल टू 22. काय आहे? a प्लस 5b इज इक्वल टू 22. ठीक आहे. मग आता इथे a ची व्हॅल्यू तर ठेवा. ठेवतोय बघा. 2 प्लस 5b इज इक्वल टू 22. ठीक आहे. आता हा प्लस 2 होता, इकडे जाईल तर मायनस होईल. 5b इज इक्वल टू 22. मग b इज इक्वल टू 22 अपॉन, एक मिनिट माझं काही चुकलं का? एक मिनिट थांबा. मी अच्छा 22 मधून हा तिकडे गेला तर -2. ठीक आहे. मग इथे एक मिनिट इरेज करावं लागेल. तेच तर म्हटलं असं कसं हे डिवाइड होत नाहीये, मला कमालच वाटतं. ये तो कमाल हो गया. ठीक आहे. 22 मधून 2 गेले 20. मग आता इथे बघा b इज इक्वल टू 20 अपॉन 5. ठीक आहे. सो b इज इक्वल टू 4. कळतंय का मित्रांनो? तो इथे डायरेक्ट आन्सर काय लिहायचं? आन्सर a इज इक्वल टू काय आहे? a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 4. ठीक आहे. बघा उद्या माझ्यासोबत तुम्हाला वापस मी तुम्हाला ही एक्सरसाइजचे बरेच सारे प्रश्न सॉल्व्ह करून देणार आहे. आजचा व्हिडिओ मला माहिती आहे खूप छोटा असणार आहे, पण माझी इच्छा अशी आहे की सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि याच्यात काही जे काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. उद्या म्हणजे कसं आहे की मला डिटेलमध्ये, सर मला हे नाही समजलं, मला याचा व्हेरिएबल नाही समजला, मला कोइफिशियंट नाही समजला. मी प्रयत्न करतोय, मी लाईव्ह घेईन. मी लाईव्ह घेतलं ना, फक्त तुम्ही प्रतिसाद चांगला द्या. मला व्हिडिओमधून सांगा की प्रज्योत सर आम्ही लाईव्ह येणार आहे, सर मी येईल, अशी कमेंट करा. मला नक्की सांगा. मला खूप आवडतं विद्यार्थी जेव्हा उत्साह दाखवतात. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्ही म्हणसाल सर एकच प्रश्न शिकवला. मी सांगतोय ना, मला उत्सुकता आहे आणि मला तुमच्या सगळ्यांना शिकवायचं आहे. पण मला त्यासाठी अगोदर थोडेसे फीडबॅक हवे आणि लाईव्हमध्ये कसं फीडबॅक येतात, फास्ट होतंय, स्लो होतंय. आणि मी काल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मॅथ शिकवलं नाही. उद्या मी ही एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट करेल. ठीक आहे. उद्या मी ही एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट करेल किंवा जशी येणाऱ्या 2 लेक्चरमध्ये कंप्लीट करेल. तर त्यासाठी तुम्ही कितपत तयार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद. बाय बाय.